मुंबईतल्या मालमत्ता करात कोणताही वाढ न करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय, तर नमो महारोजगार अंतर्गत 2 लाख रोजगार देण्याचा सरकारचा निर्णय. मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याप्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांची शिंदे गटाच्या मंत्र्यांकडून फडणवीसांकडे तक्रार, शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी. श्रीकांत शिंदेंचा सत्कार करणारी फोटोतली व्यक्ती कोण? संजय राऊतांचा गृहमंत्री फडणवीसांना सवाल. संजय राऊतांच्या ट्विटनंतर युवासेनेच्या अनिकेत जावळकरची हकालपट्टी, श्रीकांत शिंदेंसोबत जावळकरनं घालून दिली होती गुंड हेमंत दाभेकरची भेट. सोशल मीडियात लिहून दुही पसरवणाऱ्यांनी गप्प बसावं, जरांगेंचा इशारा. 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार. लातूरच्या वलांडी इथं 6 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार, अमानुष घटनेच्या निषेधार्थ आज शहरातील मुख्य बाजारपेठ बंद आणि आक्रोश मोर्चा. उद्धव ठाकरेंच्या तळकोकण दौऱ्याचा आज दुसरा दिवस. एसीबीनं राजन साळवींच्या घरातील शिवरायांच्या मूर्तीची किंमत लावल्याचा आरोप, तर गायकवाड प्रकरणी भाजप गप्प का? ठाकरेंचा सवाल. भाजपचं मिशन अयोध्या, मुंबईकरांना घडवणार श्रीरामांचं मोफत दर्शन. आज रात्री 9 वाजता पहिली रेल्वे रवाना होईल. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने 47 तर विरोधामध्ये 29 मतं. शंकर महादेवन आणि उस्ताद झाकीर हुसेन यांना ग्रॅमी पुरस्कार. शक्ती बँडच्या धिस मुवमेंटला सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बमचा किताब. विशाखापट्टणममधील दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडवरती 106 धावांनी दणदणीत विजय. 5 सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.